माय चॅनल. चला मैत्रिणींनो, आज करूया आपण थोडासा वेगळा पदार्थ. म्हणजे नेहमी करतोच आपण, पण आज करू आपण करंज्या. चला, त्याच्यासाठी घेतला आपण अर्धा किलो मैदा, छान चाळून घेतलेला आहे मस्त. चवीपुरतं मीठ आणि थोडासा चुटकीभर सोडा. फक्त एक चुटकीभर सोडा घालायचा आहे आपल्याला. आणि एक अर्धी वाटी तूप. आता अर्धा किलो मैद्यासाठी आपण 1 वाटी तूप छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता हे टाकून घेऊ याच्यात आपण. छान कडकडीत तूप गरम करून घ्यायचं, म्हणजे मोहन छान लागतं याला. आणि अशा कडकडीत तूप टाकल्याचं, तुपाचं मोहन जेव्हा आपण टाकतो ना, तेव्हा वरची पारी जी आहे करंजीची एकदम खुसखुशीत होते. मस्त तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळते मस्त. आता याला आपण काय करू, थोडंसं गरम आहे, थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यात पाणी टाकून याला आपण भिजून घ्यायचं आहे. मस्त नरम मळून घ्यायचं, जास्त घट्टसर नाही ठेवायचं. अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता हे. आता याला काय करू आपण, ओल्या फडक्यात 1 तासभर मस्त झाकून ठेवू, म्हणजे छान मुरतो गोळा. चला 1 तासानंतर पाहूया मग. चला, आपण करंज्यासाठी जे पीठ मळून घेतलं होतं, मैदा मुरतोय तोपर्यंत आपण काय करू, सारणाचं साहित्य भाजून घेऊया. त्याच्यासाठी आपण घेतलंय, पहिली कढई ठेवली आहे, कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यात टाकू थोडंसं तूप. खोबरं घेतलेलं आहे बारीक, खोबरं ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये, काजू, बदाम आणि पिस्ते, आणि बारीक केलेली साखर आहे. चला आपण काय करू, आता हे खोबरं आहे ना बारीक, ते भाजून घेऊया. आपलं आपण 3 वाट्या खोबरं टाकलेलं आहे. तीन वाट्या खोबरं थोडंसं आपण याला गरम करून घेऊ तुपामध्ये, म्हणजे खाताना कच्चापणा लागत नाही याचा. चला, थोडंसं खोबरं आपण तुपावर मस्त भाजून घेतलं. चला, त्याला काढून घेऊ आपण एका बोलमध्ये. आता याच्यामध्ये आपण जे काजू, बदाम, पिस्ता बारीक केले होते ना, थोडं जाडसर करून घ्यायचे, म्हणजे खाताना दाताखाली छान लागतात. जाडसर वाटलेले थोडेसे काजू, बदाम, पिस्ता याच्यात टाकू. आता 1 वाटी साखर, पिठी साखर, एक चमचा विलायची पावडर, थोडंसं चिमूटभर याच्यात मीठ घालून घेऊ. चला, आता याला मिक्स करू. चला, आपलं खोबऱ्याचं मिश्रण तयार झालं. थोडंसं कोरडं वाटतंय, त्याच्यामुळे याच्यात आपल्याला थोडंसं 1 ते 2 मोठे चमचे मिल्क मेड टाकून घ्यायचं. 2 मोठे चमचे टाकले. आता याच्यात साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण मिल्क मेड पण गोड असतं. चला, सगळं साहित्य आपण याच्यात मिक्स केलं. आता मिल्क मेड टाकल्यानंतर असं झालं आपलं आता सारण, असं तयार झालं छान. थोडंसं ओलसर झालंय. आता पीठ पाहून घेऊ आपण. 1 तास आधी आपण पीठ भिजून ठेवलं होतं बघा, मैदा असं झालंय छान. चला, आपण आता करंजी लाटून आणि भरून घेऊया.
बघा लाटून घेतला आपण, मस्त पीठ नरम झाल्यामुळं छान लाटलं गेला. त्याला भरून घेऊ. बघा आपली मस्त करंजी तयार. चला आता एक आणखीन दुसरी पद्धत दाखवते करंजी भरायची. चला आता आणखीन एक पद्धत पाहू आपण करंजी भरायची. पारी लाटून घेतली आपण, त्याच्यात टाकू आता सारण. कडाला कड अशी जोडून घ्यायची छान. आता फोल्ड केली आपण, मस्त चिटकून घेतली. आता याला काट्या चमच्याने असं टोचून घ्यायचं. थोडीशी डिझाईन करू आपण अशी. बघा बघा आता एक अशा पद्धतीने करून घेतली. मस्त फुलाचा आकार दिसतोय. करंजी आपली तयार आहे. सगळ्या करंजी आपण आता अशा तयार करून घेऊ. चला आपलं करंजी आता सारण भरून तयार आहेत. चला कढईत तेल तापायला ठेवलं होतं आपण. तेल तापलंय आता बऱ्यापैकी. मीडियम याला तळून घेऊ. बघा मस्त मंद आचेवरती तळून घ्यायचे छान. गुलाबीचा रंग येईपर्यंत, म्हणजे कच्च्या दिसत नाही. चला आपल्या करंज्या बघा मस्त तळून झालेले आहेत. छान रंग आलाय. आता काढून घेऊ. चला मंडळी, आपल्या खोबऱ्याच्या खुसखुशीत करंज्या तयार झालेल्या आहेत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि वरचं आवरण पण एकदम खुसखुशीत झालेलं आहे. तर नक्की एकदा रेसिपी घरी करून बघा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि अशी छानशी रेसिपी घेऊन परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.